बघा फ्रेंड्स, गॅस ओट्यावरती एवढा जास्त पसारा झालेला आहे, खूप जास्त. तर यार एवढं घाईघाईमध्ये झालं ना, खूपच घाईघाईमध्ये, एवढ्या घाईघाईमध्ये तर कोणीच नाही करू शकत. दाखवते मी तुम्हाला बघा. ऑल वेलकम बॅक टू माय चॅनल. तर कशा आहात तुम्ही सगळेजण? आय होप तुम्ही सर्वजण छान मस्त आणि मजेत असाल. तर इथे बघा फ्रेंड्स, सर्व कामं वगैरे आवरून झालेले आहे आणि आंघोळ झाली माझी. तर म्हटलं आजचा व्लॉगला सुरुवात करावी. तर मला म्हणायचं आहे की मी माझ्या रुटीनला सुरुवात केलेली आहे. आंघोळ झाली तर विचार चालू आहे की आज ना तीळ आणि शेंगदाणे याचे लाडू बनवून घ्यायचं. पण करू की नाही असं वाटत आहे. पण बघूया, मी तुम्हाला दाखवतेच. तुम्ही ना व्हिडिओ शेवटपर्यंत बघा. आणि मी ना गावीसुद्धा जात आहे, तर त्याचेसुद्धा मी छान छान गावाकडचे व्लॉग शूट करेल आणि तुम्हाला दाखवेल. ज्यांनी कोणी चॅनलवरती नवीन असाल तर प्लीज चॅनलला सबस्क्राईब करा आणि व्हिडिओला लाईकसुद्धा करा. तर बघा, गावी जायचं आहे म्हणून मी मस्तपैकी इथे ही माझी बॅग आहे छोटीवाली, तर ही धुवून ठेवलेली आहे आणि माझी पर्ससुद्धा धुवून ठेवलेली आहे. तशी चांगलीच होती, पण थोडं गावी जायचं म्हटलं तर आपलं थोडंसं छान धुवून वगैरे घेतच असतो ना. तर मी तरी करत असते असं छान सगळं फ्रेश करून जात असते. तुम्हीसुद्धा करता का? आणि माहेरी जायची आवड ही वेगळीच असते ना, खूप मस्त वाटते ना. तर मलासुद्धा म्हणजे जायचं, आणखी जायला वेळ आहे, पण वेळ आहे तरी पण आत्तापासूनच ना म्हणजे मस्त वाटते की बा आपण जाते म्हणून. आणि मला तुम्हाला एक दाखवायचं आहे. मी काल म्हणजे रात्री थोडी शॉपिंगला गेली होती. मला एक ना गाऊन घ्यायचा होता. तर मी पहिल्यांदाच गाऊन घेतलेला आहे, तर मी तुम्हाला दाखवते सुद्धा. आणि मला तो आवडला, म्हणजे एवढा काही आवडला नाही. तर तुम्ही बघा, तुम्हालाच दाखवते. प्रिशा आली आणि प्रिशाला ना पापड खायचं आहे, तर मी तुम्हाला दाखवते. पापड ना जे मी ऑर्डर दिले होते, मी घरी पण केले. घरी केलेले ना जाड झाले, तर मी ऑर्डरसुद्धा दिलेली होती. तर तेच पापड मी काल घेऊनसुद्धा आले, तर तुम्हाला दाखवते कसे झाले आणि कसे नाही ते बघा. आणि तिलासुद्धा खायचं आहे, तर तिलासुद्धा मी थोडंसं पापड भाजून बघा. हे जे 2 डबे आहे ना, ते 2 डबे भरलेले आहे आणि परत अजून एक म्हणजे अर्ध्या पॉकेटचे पापड ना तसेच आहे करायचे. तर बघा किती छान तर एवढे छान बनवले ना पापड. हे बघा, खूप मस्त एकदम पातळ आहे. आणि बघा, मी घरी पहिल्यांदाच केले ना, ते खूप जाड झाले होते. आणि याच्यातसुद्धा आणि परत अर्ध्या पॉकेटचं त्या बनवून द्यायचंच आहे, म्हणे की नंतर बनवून देतो. तर आता मी प्रिशाला ना पापड भाजून, माझ्या डोक्याचा टॉवेल तुम्हाला तसंच दिसत असेल, कारण की मी ना केस धुतलेले आहे म्हणून. आणि हे तळलेले पापड प्रिशाने आत्ताच 2-3 पापड खाल्ली ऑलरेडी आणि ती परत मागत आहे. मला म्हटलं 2 ते 3 दिवसामध्ये हा गॅस संपलेच म्हटलं, पण गॅस काही संपलाच नाही. आणि ऑर्डर केली होती यांनी, तर मागच्या वेळेस ऑर्डर म्हणजे बुक केलं होतं ना, तर 15 ते 20 दिवस लागले, गॅस आलाच नव्हता. आणि आता बघा, कालच बुक केलं सिलेंडर आणि आज लगेच ना मेसेजसुद्धा आला की तुमचं सिलेंडर येणार आहे म्हणून. आणि मी म्हटलं तुम्हाला की मला लड्डू करून घ्यायचे आहे. तुझ्याला नाव जरी काढलं ना तरी ती मला आत्ताच दे. तर बघा, इथे मस्तपैकी पापड मी भाजलेले आहे. ते जेवण करताना आणि खिचडी वगैरे केलं ना, ऋषाचं इथं मस्ती चालू आहे. अच्छा चलो, पोनी टाकून दिली होती तिला आणि पूर्ण धिंगाणा करून टाकली केसाचा. बघू शकता तुम्ही, कामं वगैरे झाले मस्त. गेले खाले.
मस्तपैकी ना, तर इथे बघा केस मी मस्तपैकी ड्राय करून घेतलेले आहे. तर मी तुम्हाला जो गाऊन घेतलेला आहे तो दाखवते. तर बघा, तर मी हा गाऊन पहिल्यांदाच घेतलेला आहे, म्हणजे रात्रीला वगैरे घालायला. तर हे पा असं गाऊन आहे आणि याचे हात आहे ना असे डबलचे आहे. तर बघा, मला ना आवडलाच नाही असं. आणि मागून हा अम्ब्रेला पॅटर्नचा आहे. 1 मिनिट मी ना तुम्हाला घालूनच दाखवते. तर इथे बघा, फ्रेंड्स, हा जो गाऊन आहे ना असा आहे. तर याचे हात सुद्धा असे आहेत. तर मी पहिल्यांदाच घेतलेला आहे. तसं मी गाऊन वगैरे घालत नाही, म्हणजे घालायची, पण ते दुसरा गाऊन होता. पण हा वाला पहिल्यांदा घेतलेला आहे. कारण मागून असं आहे आणि समोरून असं आहे. पण मला ना आवडलंच नाही. मी ना हा गाऊन चेंज करणार आहे. मी तुम्हाला दुरून दाखवते. तर असं काहीसा हा गाऊन आहे आणि याचे हात सुद्धा मस्त आहे. पण मला आवडला नाही, म्हणून मग मी हे गाऊन चेंज करणार आहे. कसे सुद्धा आहे. आणि बघू शकता तुम्ही, हा वाला गाऊन ना अशामधनं आहे. छान आहे. कापड तर खूप मस्त आहे. आणि याची प्राईससुद्धा ना 700-750चा हा गाऊन आहे. तर नाईटला घालायला तर खूप छान आहे. पण मला आवडला नाही. मला असं वाटतं चेंज करावं आणि दुसरा गाऊन घ्यावं. तर हे बघू शकता. आणि कलरसुद्धा मस्त आहे. आणि हातसुद्धा ना याचे असे आहे. तर बघा, तर इथे बघा फ्रेंड्स, हा जो गाऊन आहे ना, ह्या गाऊनची क्वालिटी एवढी छान आहे ना, खूप मस्त आहे. पण मला असं वाटत होतं की मला कुठेतरी चांगलं दिसत नाही आहे म्हणून. तर तुम्हाला मी याचीवाली क्वालिटी ना अशी जवळून दाखवते. बघा, एवढा नरम आणि एवढा सॉफ्ट आहे ना, खूप मस्त आहे. तर बघू शकता. पण मी चेंज करते आणि दुसरा गाऊन घेते. आणि याला मस्तपैकी ना पॉकेटसुद्धा आहे, खिसासुद्धा आहे. याचा घेर ना थोडासा खालतून कमी आहे, म्हणून नको वाटते मला. तर आज संध्याकाळी जाऊन मला चेंज करायचा आहे हा गाऊन. इथे बघा फ्रेंड्स, तो गाऊन तुम्ही बघले ना, तर तसं काही होता, ब्लॅक कलरचा होता. त्याच्यामध्ये कलरसुद्धा होते, पर्पल, रेड वगैरे. पण मला हा ब्लॅकच आवडला. पण आता घरी आल्यावर ना घातल्यावर मन असं छान, एवढा पण म्हणजे छान नाही वाटत आहे. तर बघा, असं काही होतं. तर चला मग आता मी थोडी जेवण करते आणि नंतर बघू. इथे बघा फ्रेंड्स, हा जो सिलेंडर आहे ना आला आहे. कालच बुक केला आणि आज लगे आला. आणि प्रिशाचं इथे चालू आहे सायकल चलान आहे. सायकल चालू, कालच सिलेंडर बुक केला आणि आज लगेच आला. तर बघा, मागच्या वेळेस ना कितीतरी 15 ते 20 दिवस लेट झाला होता. तर आलाच होता. त्याच्या भीतीने हां ठीक आहे, त्याच्या भीतीने यावेळेस लवकरच सिलेंडर बुक केला होता. कालच केला आणि आज झाला, पण लवकरच आला. उसको हात नाही लगा ना. तर चला, असं काहीचं छोटं रुटीन मी आज तुमच्यासोबत शेअर करते. विशेष असा काही आजचा ब्लॉगमध्ये मी करणार नाही आहे. लाडू म्हणली होती, वेळ भेटला तर करू, नाही तर काही नाही. कारण की आता प्रिशाचं झोपायचं सुद्धा वेळ झालेला आहे. काटने का नहीं, रिमोट कहाँ गया है? उधर किधर? इसके अंदर क्यों डाला है तूने रिमोट? अभी चेंज कैसे करेंगे? वो लेके आ, वो रहने दे, कपड़े घड़ी कर रहा है। ये देखो, प्रिशा तूने यहाँ पर पीठ डाली मूंगी. तर आमच्या प्रिशानं ना रिमोट त्याच्या खालतं रिमोट टाकून दिलं होतं. कायच म्हणा, प्रिशाने याच्या खाली टाकून दिला होता. इथे मागे ना कपडे दिसत असेल तुम्हाला, कपडे वाळलेले आहे. तर आता घडी करून घ्यायचे आहे. त्यात प्रिशाचं चालू होतं की मम्मा मला सायकल चालवायचं आहे. तर तिचं आता सायकलचं चालू आहे. मी ते कपडे घडी करून घेते आणि मग नंतर ना लाडू करायचे की नाही असंच विचार चालू आहे. कारण की ओय प्रिशाला ना झोपायची सुद्धा वेळ झालेली आहे, म्हणून प्रिशाला ना
प्रिशा झोपूनच आहे, तिच्यासोबत मी झोपली होती आणि मी उठली. तर मगाचे जे कामं आहे ते आवरून घ्यायचे आहेत, तर ते आवरून घेते मी. कपडे वगैरे होते व्यवस्थित घडी लावून घ्यायचे, तर तेच करून घेऊया. आणि प्रिशाने केलेला धिंगाणासुद्धा दाखवते. बघा फ्रेंड्स, तुम्हाला मी नवीन ड्रेस घालून दिसत असेल, कारण की मला हे सरप्राईज दिलं माझ्या जे कॉलनीमधल्या काकू वगैरे आहे त्यांनी. तर अचानकच दिलं, मला काही माहिती नव्हती, काही नव्हती, आयडिया नव्हती, काहीच नव्हती. तर एवढा छान आहे ना ड्रेस, खूप मस्त दिसत आहे आणि मी खूप हॅपीसुद्धा झालेली आहे. कारण की म्हणजे असं सरप्राईज भेटणंसुद्धा नशीब लागतं. कोणीही म्हणजे देत नाही कोणालाही, काहीतरी असं ते असते. तर काहीही असो, पण खूप छान वाटलं. आणि अशा प्रकारे तसं तर म्हणजे मला खूप काही करायचं होतं, जसं की मी घरी करणार होती व्हेज पुलाव आणि परत केक वगैरे आणणार, पण यांनी एवढं म्हणजे एवढं न माहीत सरप्राईज दिलं ना. ओय, आवाज दिले का? तर मला म्हणायचं होतं की सर्व काकूंनी मला न माहीत म्हणजे माहीत न करता सरप्राईज अगदी याच्या अर्धा तास अगोदर सांगले, म्हणून मी काहीच करू शकले नाही आणि मला काही सुचलंसुद्धा नाही. तर मग यांना येता येता मी नाश्ता आणायला सांगितला आणि अशा प्रकारे ना हा माझा बड्डे होऊन 2-3 दिवस झाले आणि सरप्राईज दिलं, कारण बड्डेच्या दिवशी आम्ही बाहेर गेलो होतो त्याच्यामुळे. आणि तर ड्रेस खूपच छान आहे. तर थँक्यू सो मच सर्वांना. मी ना आत्ताच ड्रेस चेंज केला आणि मी तुम्हाला दाखवतो नाश्त्यामध्ये काय काय होतं ते. तर बघा चला. इथे बघा फ्रेंड्स, गॅस ओट्यावरती एवढा जास्त पसारा झालेला आहे, खूप जास्त. तर यार एवढं घाईघाईमध्ये झालं ना, खूपच घाईघाईमध्ये, एवढ्या घाईघाईमध्ये तर कोणीच नाही करू शकत. दाखवते मी तुम्हाला. बघा मी ना स्वयंपाकसुद्धा केला होता यांच्या म्हणजे भाजी, आलूची भाजी आणि पोळी केली होती. तर बघा हे सोप सुपारी द्यायचं राहूनच गेलं, कारण की सोप सुपारीचा डब्बा प्रिशाने ऐन वेळेवर खराब करून टाकलं. तर नाश्त्यामध्ये असं काहीसं होतं. सोनपापडी होती. तर यार हे सगळं ना वेळेवरच झालं. तर हा पसारा पण बघ करते, त्यांच्यासोबतच करायचं होतं, पण एवढं मला काही सुचतच नव्हतं. तर चला आता मी खाऊन घेते आणि नंतर तुम्हाला बोलते. ऑडिओ जंप.